मी सुट्टीसाठी घरी आलो होतो. घरामध्ये फक्त माझ्या 2 वहिन्या होत्या. त्या मला बघून खूप खुश झाल्या. त्या दोघीही दिसायला सुंदर आणि अंगाने बहरलेल्या अशा होत्या. त्या दोघीही सारखं माझ्या मागे पुढे करायच्या. मी जेव्हा एक्सरसाइज करायचो तेव्हा त्या माझ्या बॉडीकडे एकटक बघतच राहायच्या. एका रात्री तर त्यांनी कमालच केली. दोघीही नाईट गाऊन घालून माझ्या खोलीत आल्या आणि मला 2 वहिन्या होत्या. माझी मोठी वहिनी विधवा होती. माझा मोठा दादा लग्नानंतर काही दिवसातच एका मोठ्या कार ॲक्सिडेंटमध्ये मरण पावला होता. या गोष्टीला आता 4 वर्ष झाली होती. पण तरीही माझ्या मोठ्या वहिनीने अजून लग्न केले नव्हते, कारण तिचं माझ्या दादावर खूप प्रेम होतं. माझा मधला भाऊ परदेशात नोकरीला होता. त्याने त्याच्या बायकोला माझ्या मोठ्या वहिनीजवळ ठेवले होते, तिला सोबत म्हणून. कारण माझी मोठी वहिनी एकटीच राहत होती. मी सगळ्यात लहान होतो. मी माझ्या शिक्षणासाठी शहरात हॉटेलवर राहत होतो. मला सुट्ट्या लागल्यामुळे मी घरी आलो होतो. माझ्या दोन्ही वहिनी दिसायला खूप छान होत्या. मी तिथे गेल्यावर त्या दोघीही मला बघून खूपच खुश झाल्या होत्या. दोघी अंगाने भरलेल्या होत्या. मी तिथे गेल्यावर त्यांनी माझी खूपच खातिरदारी केली. त्या दोघीही माझ्यासाठी माझ्या आवडीचे पदार्थ बनवत होत्या. त्या दोघीही माझी मनापासून सेवा करत होत्या आणि सारखं माझ्या मागे पुढे करायच्या. एक चहा आणून द्यायची तर दुसरी कॉफी. तर मला कोड पडायचं की काय खाऊ आणि काय नको. पण आता मी हैराण झालो, कारण त्या दोघी माझ्यामुळे एकमेकांसोबत भांडण करू लागल्या होत्या. एक म्हणत होती की मी भाऊजींसाठी जेवण बनवणार, तर दुसरी म्हणत होती की मी बनवणार. मग त्या दोघीही माझ्यासाठी जेवण बनवायच्या आणि मला विचारायच्या की आता तुम्हीच सांगा भाऊजी, जेवण कोणाचं जास्त चांगलं झालंय ते. या विषयावरून त्या दोघी रोज रोज भांडू लागल्या होत्या. मला पंचायत पडत होती, मी आता कोणाला चांगलं म्हणू. दोघींनाही चांगलं म्हटलं तर दोघीही रुसत होत्या आणि दोघींपैकी एकीला चांगलं म्हटलं तर दुसरी रुसत होती. सुरुवातीला तर मला खूपच मज्जा येत होती, पण आता मी त्या दोघींमुळे वैतागलो होतो. एके दिवशी सकाळी मी एक्सरसाइज करत होतो, तेव्हा माझी मोठी वहिनी माझ्याकडे आली. ती माझ्या बॉडीकडे वेगळ्याच नजरेने बघत होती. तिची नजर मला कळली होती. ती येऊन मला म्हणाली, भाऊजी तुम्ही किती फिट आणि हँडसम दिसता. मी खूप जाड आहे, मला पण एक्सरसाइज शिकवा. मलाही फिट व्हायचं आहे. पण मला समजलं होतं की तिला माझ्यासोबत बोलण्याचा एक बहाणाच मिळाला होता. मी तिला म्हणालो, का नाही वहिनी, मी तुम्हाला उद्यापासून एक्सरसाइज करायला शिकवेल, कारण आत्ता माझी नाश्त्याची वेळ झाली आहे. तर ती म्हणाली, ठीक आहे, तर मग चला नाश्ता करायला. आणि मी नाश्ता करण्यासाठी हॉलमध्ये आलो. आत्ता दोन्ही वहिनींनीही माझ्यासाठी नाश्ता बनवला होता. दोघीही माझ्या बाजूला उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, सांगा कुणाचा नाश्ता चांगला झाला आहे. मी म्हणालो, दोघींचाही चांगला आहे. पण तेव्हा त्या दोघींनाही राग आला आणि दोघीही आपापल्या रूममध्ये निघून गेल्या. मला तर कळतच नव्हतं की मी त्यांच्यासोबत कसा वागू ते. मी माझा नाश्ता केला आणि माझ्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर माझी मोठी वहिनी मला उठवण्यासाठी आली. मी तिच्याकडे बघितलं तर मला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला, कारण तिने एक्सरसाइज करण्याचे फिट असे कपडे घातले होते. याआधी मी तिला फक्त साडीमध्येच पाहिलं होतं, पण आता ती त्या फिट अशा कपड्यामध्ये वेगळीच दिसत होती. मी तर तिच्याकडे बघतच राहिलो. तिने मला अजून एकदा आवाज दिला आणि म्हणाली की मी एक्सरसाइजसाठी तयार झाले आहे. मी तिला म्हणालो, चला मी सांगतो तसं करा. आणि मी तिला एक्सरसाइज शिकवू लागलो. पण तेवढ्यातच तिचा तोल गेला आणि ती खाली पडताच मी तिला पकडलं आणि नकळत ती माझ्या मिठीत आली आणि माझ्याकडे एकटक बघू लागली. मीही तिच्या मदमस्त मिठीत घायल झालो होतो. मी तिच्याकडे आकर्षित होऊ लागलो होतो. मला ती खूपच आवडू लागली होती. आम्ही दोघंही तसेच एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो होतो. तेवढ्यात लहान वहिनी आली. तिला हे आमचं दृश्य पाहून खूपच जळण झाली आणि ती माझ्यावर खूप जोरात ओरडली, सुमित हे काय चाललं आहे. तेव्हा आम्ही दोघेही भानावर आलो आणि पटकन स्वतःला आवरलं. मी म्हणालो, काही नाही वहिनी, मोठ्या वहिनीला मी एक्सरसाइज शिकवत होतो. तेव्हा ती म्हणाली, हो माहीत आहे, एक्सरसाइज शिकवत आहेस की आणखी काही. आणि रागातच म्हणाली, मी नाश्ता बनवून टेबलावर ठेवला आहे, पटकन फ्रेश होऊन या. मग आम्ही तिघांनीही नाश्ता केला. पण नंतर असं काही झालं त्यांचा मी विचारही करू शकत नव्हतो. त्या दोघीही माझ्याबद्दल इतका वाईट विचार करत असतील याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. कारण थोड्या वेळात दोघीही माझ्या रूममध्ये आल्या आणि म्हणाल्या, हे बघ सुमित, आज तुला सांगावंच लागेल
आमच्या दोघींपैकी तुला कोण आवडतं? मी तर त्यांच्याकडे बघतच राहिलो. मला कळतच नव्हतं की मी काय उत्तर देऊ. मी थोडा वेळ शांत राहून विचार केला आणि त्यांना म्हणालो की मला तुम्ही दोघेही आवडता. पण त्या दोघीही म्हणाल्या, नाही, असं नाही. तुला आज नक्की सांगावं लागेल दोघींपैकी एक कोण आवडतं, कोण छान दिसतं. तेव्हा मी त्यांना म्हणालो, आज रात्री दोघेही मस्त तयार व्हा, मग मी तुम्हाला सांगतो कोण छान दिसतं ते. त्या रात्री त्या दोघीही मस्त अशा तयार झाल्या आणि माझ्यासमोर आल्या. मी विचार करत होतो, त्यापेक्षाही त्यांनी स्वतःला छान तयार केलं होतं. पण मला सांगायचं होतं की दोघींपैकी एक कोण छान दिसते, पण मी हे सांगू शकलो नाही. आणि मी म्हणालो, तुम्ही दोघेही खूप छान दिसत आहात आणि तुम्ही दोघीही मला खूप आवडता. दोघीही खुश झाल्या. पण थोड्या वेळात दोघी जणी किचनमध्ये गेल्या. तेव्हा मोठी वहिनी दुसऱ्या वहिनीला म्हणाली की तू का त्याच्या मागे लागली आहेस? तुला तुझा नवरा आहे ना? तेव्हा लहान वहिनी म्हणाली, हो, नवरा आहे, पण काय कामाचा? तो तर माझ्याजवळ कुठे असतो. त्या दोघींचं ते बोलणं ऐकून मी माझ्या कानाला हात लावले. मी विचार देखील करू शकत नव्हतो की त्या माझ्याबद्दल असा विचार करत असतील ते. मग मी एक प्लॅन बनवला आणि ठरवलं की त्या दोघींना पण चांगलाच धडा शिकवायचा. कारण मी माझ्या मोठ्या दोन्ही भावांचा खूप आदर करत होतो आणि त्यांच्याच बायकांसोबत मी असं वाईट कृत्य करण्याचा स्वप्नात देखील विचार करू शकत नव्हतो. पण माझ्या दोन्ही वहिनी माझ्या भावांना फसवत होत्या. नशीब त्या माझ्यासोबतच अशा वागत होत्या. पण मी त्यांच्याबद्दल चांगलाच विचार करत होतो. माझ्या जागी दुसरं कुणी असतं तर त्या दोघींनी आम्हा भावांना जगापुढे तोंड दाखवायला जागा ठेवली नसती. पण ही आत्ताची गोष्ट आहे. पण माझी सुट्टी संपल्यानंतर मी जेव्हा परत हॉटेलवर जाईन तेव्हा त्या दोघी दुसऱ्या कुणासोबत अनैतिक संबंध जोडणार नाहीत. कशावरून? त्या असं काही करण्या अगोदर मला त्यांना चांगलाच धडा शिकवायचा होता. म्हणून मी एका रात्री त्यांना छान असं आवरायला सांगितलं आणि एक एक करून माझ्या खोलीत यायला सांगितलं होतं. त्या सुद्धा माझ्या खोलीत नाईट ड्रेस घालून परफ्यूम मारून आल्या होत्या आणि माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होत्या. त्याच वेळी मी त्यांचा व्हिडिओ बनवला आणि हे मी त्यांना कळू दिलं नाही. कारण त्यांना जर समजलं असतं की मी त्यांचा व्हिडिओ बनवला आहे तर त्यांनी माझा डाव माझ्यावरच उलटला असता आणि मीच त्यांच्यावर जबरदस्ती केली आहे असं सगळ्यांना सांगितलं असतं. त्यामुळे मी माझ्या मनातलं काहीच त्यांच्या पुढे येऊ दिलं नाही आणि त्यांच्याशी कुठलेही संबंध निर्माण केले नाही. फक्त त्यांच्यासोबत थोडा वेळ टाइमपास करत राहिलो. खरंच त्या दोघीही खूप वाईट बायका होत्या. छोटा दीर हा मुलाप्रमाणे असतो हे देखील त्या विसरल्या होत्या. त्या त्यांच्या शरीराची भूक भागवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होत्या. सकाळी जेव्हा मी फ्रेश होऊन नाश्त्यासाठी आलो तेव्हा त्या माझीच वाट बघत होत्या. मी आल्याबरोबर त्यांनी मला विचारलं की आत्ता तरी आम्हाला खरं खरं सांगा की आमच्या दोघींपैकी तुम्हाला कोण जास्त आवडतं. तेव्हा मी त्यांना म्हणालो, सांगतो, सर्व काही सांगतो, अगोदर मला नाश्ता तर करू द्या. त्या दोघींनीही माझ्यासाठी खूप छान नाश्ता बनवला होता. मी आरामात नाश्ता करत होतो. त्या मात्र माझ्या निर्णयाची अगदी आतुरतेने वाट बघत होत्या. नाश्ता झाल्यावर मी त्यांना माझ्या मोबाईल मधील रात्रीचा व्हिडिओ दाखवला. तो बघून तर दोघींच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला आणि दोघीही भानावर आल्या आणि मला बोलू लागल्या की तुम्ही आमचा असा व्हिडिओ का बनवला आहे? तुम्ही आम्हाला फसवत तर नाही ना? पहिला तो व्हिडिओ डिलीट करा. नाहीतर मी म्हणालो, नाही तर काय, मी तुम्हाला फसवलं नाही तर तुम्ही आम्हा भावांना फसवलं आहे. माझा मोठा दादा तर या जगात नाही, पण तुम्ही माझ्या आई समान आहात हे तुम्ही विसरलात. आणि माझ्या छोट्या दादाने अगदी तुमच्यावर विश्वास ठेवून तो आपल्या सगळ्यांसाठी तिकडे एकटा कष्ट करतो आणि तुम्ही त्याच्या जीवावर तुम्ही इथे मजा करता. खबरदार, यापुढे तुम्ही दोघी जर असं वागलात तर मी माझ्या दादाला सर्व काही खरं खरं सांगेन. हे सर्व ऐकल्यावर माझी लहान वहिनी माझ्या पायावर पडून रडू लागली आणि बोलू लागली की मी भान हरवून बसले होते, पण हे वाईट आहे याची जाणीव तुम्ही मला करून दिली. मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करते. प्लीज तुम्ही त्यांना यातलं काही सांगू नका. माझ्या मोठ्या वहिनीने देखील माझ्यासमोर हात जोडले. मग मी त्या दोघींना माफ केलं. पण मी त्यानंतर माझ्या घरी गेलो नाही. माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझ्या दादाने माझ्यासाठी जॉब बघितला होता आणि मी तिकडेच कायमचा सेटल झालो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक करा
आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.